तुटला विश्वाचा दोरा एर वाऊगा पसारा टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाती कोणी कामान यांती टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाकोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठ मोरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन चरण संताची चरण संताची चरण संताची त्यांच्या कृपाने बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु चरणी ठेवी माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरी ओ परिसावी विनंती माझे परिसावी विनंती माझे पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वराराका जे कीर्तनी वही वाशित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भिनो वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना 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 पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे अशा मागच्या खुर्च्या कॅमेऱ्यावाल्याच्या मागं घ्या घ्या तुमच्या खुर्च्या या आता मधातून कोण मंत्री येणार आहे या असं ही काय पद्धत आता मंगल कार्यालय असल्यामुळं असं करावं लागेल नाही तर असं नसतं कीर्तन घ्या घ्या समोर घ्या पुढं पाहिजे बसा घ्या समोर बसा समोर आणि चपलं बुट काढून बसा कीर्तनाला ही काही एखाद्या पुढाऱ्याची सभा नाही सारखं महिला मंडळी या पुढं थोडं असताल एखाद्या वेळेस तुम्ही अब्जाधीश श्रीमंत असताल पण तुमच्या घरी पशी जरशी भेद जा लाजा जा विठाला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकुनी पळती रांडा पुरे अंती होती पाठमोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य श्री गुरु चोखोबराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मंगळवेढ्याच्या मालकाचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात एक न एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते आयुष्याची माळ जोडण्यासाठी किंवा तुटू नये याच्याकरता प्रयत्न करत असतील माणसं त्याबद्दल दुमत नाही पण आतापर्यंत आयुष्याची माळ जोडण्यासाठी यश कोणाला आलंय असा मला भारत देशात माणूस सापडलेला नाही जाऊ दे बाकीच्या राज्यातलं महाराष्ट्रात 6000पेक्षा जास्त गाव फिरलो मी मला प्रकाश देवा अजून माणूस सापडला नाही ज्याला आयुष्याची माळ जोडता येते ना कोणी डॉक्टर सापडला ना कोणी राजकीय क्षेत्रातला सापडला न व्यापार क्षेत्रातला सापडला
ना शैक्षणिक क्षेत्रातला सापडला, ना आपल्या क्षेत्रातला सापडला, ना पैशावाला सापडला, ना भिकारी सापडला, ना मध्यमवर्गीय सापडला. आयुष्याची माळ नाही जोडता येत. आयुष्य मोजून दिलेलं आहे आणि मोजून दिलेलं आयुष्य त्याच्यावरी क्षणभर सुद्धा वापरता येत नाही. माशी पाकू पाकडे ग्रास गिळे सत्ता नाही हाती. हातातला घास तोंडात घालेल इथपर्यंत सुद्धा आयुष्य वाढवता येत नाही. एक जण म्हणला मग डॉक्टरचा फायदा काय आहे? फायदा आपलं शरीर सदृढ राहावा, एखादा आपल्याला आजार असेल तो दुरुस्त व्हावा, एखादी वेदना असेल ती शमावी, काय अशा आपल्या शरीराला दुखणं भागणं असेल याच्यातून आपण मुक्त व्हावा, याच्याकरता डॉक्टर प्रयत्न करतात. आयुष्य वाढवायचं औषध एकाही डॉक्टरकडे नाही. आणि तसा असेल एखादा डॉक्टर तर आपल्यापेक्षा जगात फार चतुर लोक आहेत, त्यांना तो सापडला असता. आणि आपल्या इथं बसलेल्यापेक्षा फार श्रीमंत लोक जगात येतं, त्या लोकांनी त्या डॉक्टरला विकत घेतलं असतं आणि सांगितलं असतं, दादा माणसं मरू नये असं औषध मला दे. तर डॉक्टर म्हणला असता तुझ्या गोळ्या संपल्या असतात. माणसं वाचायचं इंजेक्शन तुला द्यायला का माझ्या गोळ्या संपल्यात का, मी मलाच घेईन. या देशातली डॉक्टर नावाची यात मेलीच नसती. नाही, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरला जर माणसं वाचवायचं त्याच्याकडे साधन असतं तर देवाला कोणी किंमत दिली नसती, मानलंही नसतं, गरजही पडली नसती. त्यानं 3 गोष्टी अजून कोणाकडे दिल्या नाही, जन्म, मरण आणि निसर्ग. ह्या 3 गोष्टी त्याच्या ताब्यात आहेत. यावर्षी इतका पाऊस झाला की ते पावसाचं नक्षत्र नव्हतं. आताचा नाही सांगत मी, 5व्या महिन्यातला पाऊस, प्रचंड पाऊस पडला. मेघाला ना भारत देशातल्या पुढाऱ्यानं फोन केला, ना व्यापाऱ्यानं फोन केला, ना शेतकऱ्यानं फोन केला, ना महाराजांनी टकटक केली. आपलं कोण ऐकत? आणि ती पात्रता आहे का आपली? बरं ऐकली एखाद्या वेळेस वरून, पण आपण गुटखा नाही खाल पाहिजे, तंबाखू नाही खाल पाहिजे, आपण बिड्या नाही वडायला पाहिजे. आपण जर असं खाऊन जर भजन करीत असेल तर यम आपल्यालाच लाल करीन ना, ते कसं ऐकन आपलं? ना कोणाचं ऐकत नाही. ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. मग निसर्गाचा नियम असेल, त्याच्यात मृत्यू असेल, त्याच्यात जन्म असेल, त्याला वारा असेल, ऊन असेल, पाऊस असेल, या 3 प्रक्रिया त्यानं त्याच्याकडे ठेवलेल्या आहेत. तुमच्या आमच्याकडे पैसे असतील, या सुखसोयी फक्त साधनं प्राप्त करण्यासाठी असतील. फार झालं एखाद्याकडे 10-5 लाखाची गादी झोपायला असेल तेवढंच घेऊ शकतो, झोप नाही घेता येत. गोळ्या खाल्ल्याशिवाय त्याही सुमळ्याला झोप येत नाही. काय त्यांनी सांगपण सांगायचं, माझ्याकडे 20 लाखाची गादी, यार गोळ्या खाऊन झोपतून तू विठाला विठाला. माझ्याकडं 6 कोटीचा बंगला आहे, काय नवलाची गोष्ट आहे. तो पैसे खर्चून बांधलास, घाम गाळून बांधलास, त्या बंगल्यात मच्छर नाहीत का? आणि त्याने का पैसे खर्चिले? ते तर कोपऱ्यात बसलेत ना. म्हणजे याचाही जास्त काही गर्व नसला पाहिजे. एक जण म्हणला माझ्याकडे बंगला आहे, गर्व कस काय नाही? म्हणलं किती कोटीचा बांध, पोरं तू हे छताव जाळणारच नाही. छताव नाहीत जाळीत पोरं, ना चौकात जाळीत नाहीत, ना पोर्च मध्ये जाळीत नाहीत, ना बेड मध्ये जाळीत नाहीत. नेऊनी निजविती स्मशानी मानसे जाळीते त्या ठिकाणी. नेवोनी निजवे ते स्मशानी मशानी मशानी मानसे जाळीते त्या ठिकाणी. लक्झरी बेड झोपायला 50 लाखाची बेडरूम केली, पोरायला केली. कुत्र्याला 1.5 लाखाचा पलंग. मोठ्या माणसाकडे पाहिला मी, उत्तम दादा बघितला, त्यानं सांगितलं 1.5 लाखाचा पलंग माझ्या कुत्र्याला आहे. मी काही महत्व दिलं नाही, त्याला माहीतच नाही किती रगिले म्हणे.
त्यांनी मला 500-500च्या 7-8 नोटा दिल्या पाया पडून, तरी मी मानलंच नाही, कारण त्या माझ्याकडे भरपूर आहेत ना, त्याच्यामुळे मला काय त्याच्या 7-8 नोटाची किंमतच नाही. काय करायचं त्याला, आपल्या पोटापुरते आहेत, बायको एकच आहे, त्याच्यामुळे असं फारसं काही नालायकाला चोंबळायचं नाही. आणि वारकरी संप्रदायातल्या लोकांनी दर्जेदार राहिलं पाहिजे. विठाला आणि तुम्हाला या गोष्टीचा जरा दुःख वाटत असेल तर एक वाक्य ऐका गिरगावकरांचं, सोपं, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीने जर मला 5 कोटी रुपये दिले, येरी म्हणतोय घाम येऊ देऊ नका, मी घेतलं ते गठोडून गाडीत टाकलं, जाताना वैजापूरपर्यंत मला अटॅक येऊन मी मरून पावलो, काय करायचे 5 कोटी बुवा? आपल्याला कसं ठेवायचं ते वरच्याच्या हातात आहे, यायच्या बी हातात नाही आणि आपल्या पण हातात नाही. म्हणून आपल्याला यांचाही गर्व नाही आला पाहिजे आणि आपल्याही बुद्धीचा गर्व नाही आला पाहिजे. उत्तम दादा गर्व पंढरपुरातल्या मालकाचा पाहिजे, त्याला विनंती करा आम्हाला नीट ठेवू. या विश्वातली कुठलीही सत्ता मृत्यूपासून वाचू शकत नाही. मग गिरगावकर लिखितम नाही, गिरगावकराचं वाक्य आहे का? मग तेथे नचले काही सत्ता, पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री, आमदार, खासदार, सत्ता म्हणजे ना ते संपदा, राहील ठायचे ठाये. किती पैसे कमवा पैसे माणसाला. मी पैशाच्या विरोधात कधी बोलणार नाही. बोलत असतील 1-2% लोक आपले, त्याचे स्क्रू ढिले झाले, पागलच समजायचं ते पैशाच्या विरोधात. एक जण पैशाच्या विरोधात बोलतून 2,500 रुपये मीटरचं शर्ट घालतो, इतका हानीन त्याला, इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. मग 2,500 रुपये मीटरचा कपडा कोणी घेतला? भक्तांनी घेतला. पाकिस्तानातले आहेत का भक्त त्याचे? म्हणून पैशाच्या विरोधात वारकरी संप्रदायातल्या लोकांनी बोलायचं नाही का? उद्या तरुण जर निरर्थक झाले तर बायका कशाचं गीतेल? अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. खेड्यात राहणारे हे सानप परिवार आहे. पावसाच्या घरात कीर्तन आहे म्हणून नाईला जाणं या कार्यालयात त्याला कीर्तन ठेवावं लागले. क्या बात. याच्या भाड्यात अजून 10 पदार्थ तयार झाले असते स्वयंपाकात. 10 पदार्थ पक्वान्न मिष्टान्न 10 तयार केले असते त्याने. पण जेवायला वाढायच्या टायमाला जर पाऊस आला तर माणसं कुठं जेव घालायची? मग मला सांगा, कीर्तन जरी करायचं असेल तरी या परिवाराला पैसे लागलेच ना. दुकानदार म्हणला असेल का सानप परिवार वडिलांचं श्राद्ध करतंय, आपण त्याला किराणा फुकट देऊ? आणि दुकानदाराला बायको नाही का किराण्यावाल्या? ते का संन्याशी आहे का? संन्याशाला पैसे आवडत नाहीत का? असा दाखवा बरं मला संन्याशी. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराध, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. द्रव्य लोभ माया
दंड छाया तरुवराची. नाही चुकत कोणी पैशातून, कारण होतच नाही पैशाशिवाय काय. मला मी कपडेच घालीत नाही, झाडाचा पाला खातो का मग. जरी झाला संन्यासी माध्यानाशी म्हणून पैसा लागते, अर्थ असावा, पण त्या पैशाचा गर्व नसावा इतकं मात्र पाहिजे. वा, त्या पैशाचा गर्व नसला पाहिजे. मला सांगा, रावणाकडे सोन्याची नगरी होती. रावणाच्या 9 वर्षाच्या काळात गर्व झाला. पंढरपुरातल्या मालकाने दुपारी 2:18 आपटो आपटो हाणला, पेटून द्याला. किती श्रीमंत रावण. भारत देशात नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या एकाही देशात रावणाच्या विरोधात फॉर्म भरायला माणूसच नव्हता. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. त्याची एक चौकट मोडी की 22.5 क्विंटलाची होती. बायकायला चपला केल्या असते त्यानं सोन्याच्या. आणि ज्या घरी बाईला सोन्याची चप्पल आली तिने नवऱ्याचं मुंडकं दाबून त्याचं बटन दाबायला लावलं असतं. दाब याचं बटन, दाब. येडपटेस का काय तू, दाब. इतका श्रीमंत रावण. गर्व झाला पाहत्या रावणा काय झालं. आपल्याकडे तर आपली संपत्ती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. आपण काही फारसे श्रीमंत नाही. एक राग येऊ देऊ नका तुम्हाला. मी 6,000पेक्षा जास्त गाव पाहिले, रावणाची बुट उचलायची लायकी असणारा श्रीमंत मला इतक्या गावात सापडला नाही. क्या बात. रावणाची बुट उचलायची लायकी असलेला. म्हणजे रावणा एखादा म्हणला असेल मी इतका श्रीमंत आहे, मला तुमचे बुट उचलायचं काम द्या, रावण म्हणला असता ती पण लायकी तुझ्यात नाही. आपण इतके पण श्रीमंत नाही. राग येऊ देऊ नका. मी काही तुम्हाला उच्छेदून बोलत नाही आणि तुम्हाला चोंबाळायसाठी कीर्तन करतही नाही. माझ्या वरच्याला बरं वाटावं असं कीर्तन करायचं. ठीक आहे, एखाद्या यजमानाला वाटत असेल माय बनिली धुवा धुईल तेव, गिरगावकर नाही. त्याही रावणाचं वाजलं. आपण शुल्लक माणसं आहेत, आपली पण आयुष्याची माळ तुटणार. मुद्दा मानतो तुमच्या पुढे, मान्य करा न करा. मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. व्यक्ती तितक्या प्रकृती झाल्यात, प्रत्येकाच्या भिन्न भिन्न विचार आहेत. कोणाला काय आवडत असेल, कोणाला काय आवडत असेल, जो तो भाग सोडून द्या. आजचं औचित्य वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी गंगाधरराव भागूजी सानप. दक्षिणेच्या मालकाचा निरोप गंगाधररावांना आला आणि त्यांना हे लोकातली यात्रा सोडावीशी लागली. एक सांगू का सज्जनांनो, गंगाधररावांना जसा निरोप आलाय तसा 5 मिनिटाला जर मला जरी आला तर मला पण या खुर्चीवर मान टाकावं लागते. तुम्हाला म्हणतोय दुःख वाटून घेऊ नका, मला सुद्धा महाराज आपल्या हातात नाही. मालकाचा निरोप आला, ते निरोप टाळता येत नाही. तुम्ही केवढे निरोप टाळू शकता, केवढे निरोप. मी याच्या अगोदर बऱ्याच कीर्तनात बोललो. सुप्रीम कोर्टाचा निरोप सुद्धा टाळता येतो, ढवळ्या कपड्यावाली जवळचे असल्यावर. क्या बात. मोठमोठाले पुढारी जर जवळचे असले ना तर 8-15 दिवस ते निरोप टाळता येतो. पण दक्षिणेचा निरोप दिल्लीतल्या लोकांना पण टाळता येत नाही. क्या बात. संस्कृती संपन्न भारत देश, महासत्ता अमेरिका देश, उगवत्या सूर्याचा जपान देश, या तिन्ही देशाची प्रक्रिया पाहिली तर बाकीचं जाऊ द्या, काही चुरगाळू नका. पण या तिन्ही देशातल्या एकाही व्यक्तीला दक्षिणेच्या मालकाचा निरोप टाळता येत नाही. त्याचं नाव आहे मरण. मरण आवडत सुद्धा नाही बरं का, आवडत सुद्धा नाही. आगा मर हा बोलूनच साहती. इतका प्रखर बोलतो मी. एखाद्याचं नाव घेऊन जर म्हणलं ना मर तर ते खालून बूट फेकून हानीन. ते एकच म्हणीन, बाळू महाराज काय तुझ्या घरचं खातो का मी, मला मर कशाला म्हणायला. बरं मी मर म्हणल्यानं मरल का मृदंगाचारी कोणी नाही. तरी मर शब्द आवडतो का. आगा मर हा बोलू न साहती. मर शब्द आवडत नाही तर मरण आवडतं का महाराज. पण मरण थांबत नाही, मरण थांबिता येत नाही. तद्वज्ञानं गंगाधररावांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आदरणीय मला वाटते छबुरावजी एक, आणि पुन्हा हां छबुराव गंगाधरराव असतील, भाऊसाहेब गंगाधरराव असतील,
आदरणीय संतोषराव नातू, अनिकेत नातू, नितीन नातू, कमलताई त्यांच्या कन्या, आणि मगाशी गंगाधररावांच्या बहीणसुद्धा पाहिल्या, शिवरावांच्या आत्या, विठ्ठलराव आम्ही बसलेलो होतो, मध्ये आलत्या. म्हातारी आहे बसलेली, जुन्या काळातली म्हातारी. मला असं वाटतं चांगलं वारं सुटलं, झाड जरी त्या वाऱ्यात पडलं, तितकं वारं सुटलं तरी म्हातारीचा पदर पडणार नाही. जुनं ते सोनंच असतं, लक्षात घ्या. नाही आता घेऊ नका, बाकीच्या राहू द्या, तुम्हाला कुठे ऊन लागायला, राहू द्या. आणि नवऱ्याला सांग जा पदर आणूच नको म्हणून, कशाला ते पैसे तरी खर्चितात, कापून आणला पाहिजे विठाला. परिवार आहे. या परिवाराच्या बाबतीत मला काही फारशी माहिती नाही प्रकाश दादा, पण आदरणीय छबुराव 100 किलोमीटरपर्यंत कीर्तन ऐकायला माझं तरी येतात बरं का, मला बाकीचं काय माहीत नाही. उत्तम दादा मागच्या आठवड्यात इथं काल परवा गोकुळाष्टमीच्या याच्या संदर्भात कीर्तन झालं तिथं, पण येवला तालुक्यात इकडं खाले मुखेड पावसाचे दिवस होते, त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. त्यांनी विचार सुद्धा केला नाही तिथं कीर्तनाला जागा असेल का, पण वॉटरप्रूफ मंडप होता तिथं, पण त्या मुखेडला सुद्धा कीर्तनाला आले. खूपशा ठिकाणी कीर्तनाची हजेरी त्यांनी लावायची. माझ्यावर नितांत प्रेम करणारी छबुराव, त्यांचे सुपुत्र सुद्धा, शिवाय त्यांनी माळ सुद्धा घातली, मुलानं सुद्धा माळ घातली. का छान वाटलं, आनंद वाटला. आपल्यात आले की जरसक वेगळा आनंद वाटतो, एक आपुलकी वाटत असते. आणि त्यांच्यासाठी बऱ्याच वेळेस काकांनी फोन केला, जगताप काकांनी, मलाही तारीख देता आली, आनंदाचा योग. वयोवृद्ध तपोवृद्ध पंढरीचे वारकरी त्यांचे वडील, विटेरच्या मालकावर त्यांची नितांत श्रद्धा, आणि ते कालवश झाले. दक्षिणेच्या मालकाचा त्यांना निरोप आला. आता काही जरी छबुरावजी आणि त्यांच्या बंधूंनी केलं तरी ते परत येत नाहीत किंवा ते दिसत नाहीत, दिसले तर चित्रातच दिसतील. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पुण्यस्मरण करावं, विष्ट मित्र सज्जन सखी सोयरी धायरी एकत्रित आणावी, 4 पात्र अन्नदान करावं, आणि ते अन्नदान प्रसादाच्या रूपात करावं. प्रसादाच्या रूपात अन्नाचं रूपांतर करायचं असेल तर उत्तम दादा त्याच्यासाठी भजन लागतं. क्या बात. कारण अन्नच असतं, पण अन्नाचं रूपांतर प्रसादात करायचं असेल तर त्याच्यासाठी भजन लागतं. हरिचिंतनी भोजन. मग कीर्तन ठेवणं म्हणजे रामकृष्ण हरी म्हणणं, विठ्ठल विठ्ठल म्हणणं, ज्ञानोबाराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणं, निवृत्तीनाथांचं नाव, त्र्यंबक राजांचं नाव, आदी करून साधू संतांचं नाव, या संताच्या नामाचा उच्चार त्या अन्नावर पडत असतो आणि त्याचं प्रसादात रूपांतर होत असतं. आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन नामचिंतन होऊन 4 पात्र प्रसादाची उठावी असा या सानप परिवाराने अट्टहास केला, आणि तो विश्वाच्या मालकानं सिद्धीसही नेला. त्या सानप परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. गंगाधरराव शरीरानं जरी गेले असते तरी आशीर्वादाच्या रूपाने या कुटुंबात कायमस्वरूपी राहावे. बसलेल्यांनो एक सांगतोय तुम्हाला, प्रत्येकाकडे गेल्यावर तो त्याची परिस्थिती सांगत असतो. 1-2 वेळेस, 2-3 वेळेस म्हणा, 2-4 वेळेस म्हणा, गुरुकृपावाल्यांकडे जाण्याचा योग आला. शेतीचं फर्टिलायझरचं दुकान आहे, विठ्ठलराव न्यारकर, ते सांगायचे आम्ही असे होतो, आम्ही तसे होतो. विठ्ठलराव ह्या परिस्थित्या सांगण्यासाठी जरी असतील तरी अंतःकरणात ठेवण्यासाठी सुद्धा असाव्या. कारण माणूस हा शून्यातून वरी जात असेल तर कर्तव्यानं जातोय याबद्दल माझं दुमत नाही, पण त्या कर्तव्याला तुमच्या वाडवडिलांचा आशीर्वाद लागतो. क्या बात. सोपी गोष्ट सांगतो महाराज, तुमच्यासोबत बरेच जण मृदंग शिकायला असतील. झळकणं म्हणणं वाक्य चुकीचं आहे, गाजणं म्हणणं वाक्य चुकीचं आहे, प्रसिद्ध होणं वाक्य हे चुकीचं आहे, पण समाजाने त्यांना मान्य केलंय अशी मोजकीच पक्वदे असतात.
आणि समाज त्यांना मान्य करावा याच्याकरता तुमचा अभ्यास असेल याबद्दल माझं दुमत नाही, पण तुमच्या वाडवडिलांचा आशीर्वाद तुमच्यावर पडतो त्यावेळेला समाज तुम्हाला मान्य करतो. बघा दादा, हे तुमच्या क्षेत्रात आहे. अशी काही लोकांना सोर आहे, भजन्यांना नाही सांगत मी खूप दिवसापूर्वी 27 वर्षापूर्वी पॅसेंजरनं प्रवास करायचो रेल्वेनं. आता तुम्ही 4-2 कागद शिल्लक दिल्यामुळं मलाही जोर आलाय, वेगळ्या गाडीत फिरतो. हे तुमचा कर आहे, किंवा प्रथम श्रेणीत रेल्वेत फिरत असेल. पण पूर्वी 27 वर्षापूर्वी मी पॅसेंजरमध्ये फिरत असताना त्या पॅसेंजरमध्ये टाळ नाही, मृदंग नाही, विना नाही, काही नाही, एक डबं वाजून एक व्यक्ती भजन म्हणायचा. तर पेटीच्या सुराची पट्टी पडल इतके त्यांचे स्वर उंच होते. पण बापदाद्याची कृपा नसल्यामुळं भजनात येत नाहीत, रेल्वे डबे वाजित येत. सोरेत बरं त्यांना, सोरेत महाराज, सोरेत त्यांना सुरेल स्वर असा. तशा सस्ताईला पैसे नसताना पण 1 रुपया गिरगाव करायला त्याला द्यावा वाटत होता, इतकी त्याच्या स्वराची कदर होती. पण त्याला बापदाद्याचा उत्तम दादा आशीर्वाद नसल्यामुळं ते रेल्वेत गाणे म्हणत होता किंवा रेल्वेत भजन म्हणत होता. आणि तुमच्या बापदाद्यांची कृपा आहे म्हणून तुम्ही कीर्तनात भजन म्हणता. तशी कृपा या सानप परिवारावर त्यांच्या बापदाद्यांची, त्यांच्या पूर्वजांची व्हावा. मी सांगतोय म्हणून नाही, तुका म्हणे पितृ आशीर्वाद. आशीर्वाद देते कल्याण विच्छिते तया कुळा. राजू, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद असल्याशिवाय साधा ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही. राजकीय क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आपल्या आध्यात्मिक क्षेत्रात समाजानं डोक्यावर घेऊन नाचावा असा भाव जर तुमच्या अंतकरणात असेल, ती इच्छा असेल, तर पूर्वजांचे आशीर्वाद स्वीकारा. पूर्वजांच्या आशीर्वादानं माणूस मोठा होत असतो. देव देत नाही आशीर्वाद, कारण त्याच्याकडे आशीर्वादासाठी पोत भरलेलंच नाही. आणि जरी असलं तर ते देत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड जगात गुंड नाही. एक जण म्हणला देवा मग चांगलं करा, ते म्हणलं तो बायडाटा खराब आहे, तो काय चांगलं करू. कारण पंढरपुरातल्या मालकाला मनान काहीच देता येत नाही. कर्मे श्रीराम वनवास गेला. प्रारब्ध बदलून 2 लोक देतात, एक संत असतात आणि एक पितृदेव असतात. महाराज, संतांपेक्षा पितृदेव मोठे. सकल तीर्थाची धुरे जे का जाण पाता पितरे. काय मोठी ताकद आहे महाराज. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ भेटते आणि आईवडिलाचं दर्शन घेतलं की सगळे तीर्थ प्राप्त होते. ही मायबापाच्या पायावरची ताकद आहे. पण बऱ्यापैकी तुमच्यातल्या 2% लोकांच्या पैशाचा जोर झाल्यामुळे गोळ्या संपल्यात. तुम्ही मायबापाच्या पाया पडत नाही ना, आमच्या पाया पडतात. आमच्या पाया पडल्यानं तुमचे संसार खालून जळतील. तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मायबापाचं दर्शन घ्या. विठाला ह्या पर्वतल्यांना सांगतोय, तुम्हाला जर उद्धार करायचा असेल तर जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं नवऱ्याचं दर्शन घेत जाय. पंढरपुरातला मालक तुझी दखल घेईल. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती, तू या पापान महाराज बंधा जळून जाईल. कशाला पडती महाराजाच्या पाया? पडू नको असं म्हणत नाही, पण नवऱ्याच्या पडत असेल तर महाराजाच्या पड. आणि नवऱ्याच्या पडत नसल तर तुला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. तू वाटोळ आहेस. विठाला तुम्हाला सांगितलं, मी काही चोंबाळ्या महाराज नाही, मला गरज नाही चोंबाळायची. याची गरज असेल तर माझ्याकडे हाऊत भरून पैसे येतो. विठाला बाईनं मालकाचं दर्शन घ्यायचं. पुरावा सांगेल माय, राग येऊ देऊ नकोस. मालकाचं दर्शन घेणारी बाई किती पावरबाजे सांगू. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक तिच्या ताब्यात. तिची दे
का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता नैवम गिरगावकर लिखितम. मालकाचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या ताब्यात देव असतो माझ्या मावल्यांनो. याच्याकरता मालकाचं दर्शन घ्यायचं. इथं बसलेल्यांना सांगतो आपल्या आईवडिलांचं दर्शन घेण्याची ताकद किती मोठी आहे. एकानं सांगितलं महाराज वडील नाहीत मला आई नाही, पर्याय काय. राजा तुझ्या कष्टातून प्राप्त झालेल्या पैशाच्या 2 प्रतिमा विकत घे. एका प्रतिमेवर बापाचा फोटो असावा किंवा एखाद्या प्रतिमेवर माईचा फोटो असावा आणि घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून ते फोटो लावायचा. सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर कामाला निघता निघता माईचं आणि बापाचं दर्शन घे, तुला यश प्राप्त होईल. एखाद्या वेळेस देवाचं चुकलं तरी चालेल. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे का? कॅमेरे चालू आहेत. तुम्हाला वाटतं का मला विचारणारा कोणी नाही महाराष्ट्रात? मुस्काडीत हानीन ना एखादा विद्वान चुकीचं बोलल्यावर. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकुनी कीर्तन, हा ग्रंथ पाहायचे. आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी. महाराज आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्या व्यक्तीला देवाचं दर्शन चुकलं तरी चालतंय, माफ करतो ते. पुरावा मांडू तुमच्या पुढे एक, मग सांगतो तुटला आयुष्याचा दोरा. 18 दिवस युद्ध झालं. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण राजू महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज. 18 दिवस युद्ध झालं. भारतीय युद्ध द्वापार युगातलं. पांडवांच्या बाजूनं पंढरपुरातला मालक आहे. खरं तर कौरवाची बाजू भक्कम होती देवापेक्षाही. पंढरपुरातल्या मालकाला 19 चुका कराव्या लागल्या तेव्हा पांडवांना गादी प्राप्त झाली. फुकट नाही. त्याच्यातल्या एका चुकामुळं पंढरपुरातल्या मालकाचे सगळेच पोरं मेले. वज्र नावाचा नातू सोडून द्याला तो. 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले. ती पंढरपुरातल्या मालकानं स्वतः चूक केली ती. मी नाही सांगत, पाहावे पुराणी विचारून. तेव्हा पांडवांना गादी प्राप्त झाली. मायबापाच्या दर्शनाची ताकद किती मोठी आहे. काही लोकांना वाटत असेल काय गिरगावकराच्या गोळ्या संपल्या. संपू दिन माया, तू या टायमाला घे, माझ्या संपू दे. कारण मला याच्या गोळ्याच चालू नाहीत. गोळ्या चालू आहेत कमरेच्या, ह्या नाही. याच्या ज्या दिवशी गोळ्या चालू होत्या त्या दिवशी पपेच माय ऐकायची नाही. तुम्ही कशी कीर्तन ऐकत? पपेच माय म्हणजे माझी बायको. 18 दिवस युद्ध चाललं. पंढरपुरातल्या मालकाने भीमदादाला सांगितलं, दादा दुर्योधन मारायचा आहे. दादानं सांगितलं, पहिल्यापासून टपतोय मी त्याला मारण्यासाठी. ह्या नालायकानं माझी पत्नी मांडीवर बसली. चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तूप वाढायला लावलं. भरसभेत वस्त्र हन्ना करता ओढीत आणली. रजस्वाला असताना केस मोकळे असताना केसाला धरून ओढीत आणली. सामान्य पापी आहे का दुर्योधन? याला मी मारणार. देवानं सांगितलं, भीमदादा याला कुठेही गदा माराय मरत नाही, फक्त एकाच जाग्यावर मारल्यावर मरतय, ती मांडीवर. तर भीमदादा म्हणले, मी युद्धाचा नियम मोडणार नाही. तर पंढरपुरातले मालक म्हणले, राजकारणात साम दाम दंड हे धकत असते. ज्याला मोठी भाऊजाई आई समान असताना मांडीवर बसवायची अक्कल नाही, त्याच्या मांडीवर गदा मारायला आपण तरी शास्त्र कशाला पाहायचं. हे पंढरपुरातल्या मालकानं शिकिलं म्हणून भीमदादानं गदा मांडीवर मारलं. पण ऐका 18 दिवस युद्ध चाललं. भीमदादा अशी गदा अशी जोडायची, अशी फिरिनार सोडणार. भगवंतानं सांगायचं दादा. भीम नाराज व्हायचे. असा नेम धरलेला असायचा प्रकाश देवा. आणि ते नेम धरल्याच्या नंतर दुर्योधनाची नुसती मांडी नाही फुटणार, तर मांडीचे तिळासारखे तुकडे होऊन युद्धभूमीत पसरणार. इतकं ताकद होती भीमाकडे. पण देव थांबवायचे. पण एक दिवस असा आला, त्या दिवशी भीमाची गदा सुद्धा हातात नव्हती, ती रथात टेकलेली होती. आणि देवानं चुटकी वाजली, दादा हना गदा, आणि सहज गदा फेकली आणि दुर्योधन मेला. युद्ध संपलं. श्रुती नावाची व्यक्ती आली. फार विद्वान व्यक्ती आहे श्रुती. श्रुती कोण सांगू तुम्हाला? श्रुती म्हणजे या भारत देशातली वैदिक संप्रदायातली पहिली पत्रकार. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. कोणी इथं असेल तर त्यांनी ध्यानात ठेवा. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. पहिली पत्रकार कोण? तर श्रुती पत्रकार आहे. ही श्रुती नावाची पत्रकार तिथे येईल.
आणि त्या श्रुतीनं प्रश्न भीमाला केला, का हो इतक्या दिवस गदा उगारीत होता, मारली नाही, अचानक मारली आणि भीम दुर्योधन मेलाय, काय प्रकार? ते म्हणले मला काय माहित नाही, मला ज्यानं सांगितली त्याला विचारायला जाय. निर्भीड विचाराची श्रुती, सात्विक सदाचारी पुण्यशील तत्वाचा निष्ठेची प्रश्न मंजुषा करणारी श्रुती ही विश्वाच्या मालकाकडे, पंढरीतल्या मालकाकडे गेली, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याकडे गेली आणि विचारलं, जगदानंद कंद जगतपते, तुम्ही भीमदादाला गदा मारायला लावली होय, याच्या अगोदर भीमदादानं गदा जोडली होती तरी मारू दिली नाही का? देवाच्या डोळ्याला पाणी आलं, सांगितलं, श्रुती ऐक ना, भीमानं जरी गदा मारली असती तरी दुर्योधन मरत नव्हता. काय बोलता म्हणे देवा तुम्हाला काही? हो ग, ऐक ग माझं ऐक. मग आज का मेला? त्याचं कारण आहे, दुर्योधन युद्धाला येत असताना त्याच्या आईचं दर्शन घेऊन येत होता. दुर्योधन युद्धाला येत असताना त्याच्या आईचं दर्शन घेऊन येत होता आणि ज्या दिवशी दुर्योधनानं आईचं दर्शन घेतलं त्या दिवशी तिच्या आशीर्वादाची थाप पाठीवर राहत होती. भीमानं नाही, कोटी कृष्णानं गदा मारली असती तरी दुर्योधन मरत नव्हता. मग आज मेला का? आज गदा मारल्यावर का मेला? आज अनावधानानं दुर्योधन आईचं दर्शन घ्यायचं विसरला होता. महाराज, एकच दिवस आईचा आशीर्वाद प्राप्त नाही झाला तर हे लोकातली यात्रा दुर्योधन, 3.5 वज्रापैकी एक वज्र होता दुर्योधन, काय सामान्य होता का? महाराज, त्याला आशीर्वाद होता आईच्या कृपेचा, दृष्टीचा, पण एक दिवस आईचा आशीर्वाद न मिळाल्यामुळे हे लोकातली यात्रा दुर्योधनाला सोडावी लागली. या भारत देशातल्या इंद्रप्रस्थाच्या राजाला यात्रा सोडावी लागली. महाराज, केवळ आईचा आशीर्वाद नव्हता, म्हणून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आपल्या आईवडिलांचं दर्शन घेत जा, आपल्या पतीचं दर्शन घेत जा. परमार्थ करायचा ना माझ्या माईंनो. हरिपाठ वाचायला वेळ नाही भेटला तरी नाही भेटू द्या. ज्ञानेश्वरीच्या वया नका पाठ करू, गाथा नका पाठ करू, पण ज्या सासू सासऱ्यांनी आपल्यासाठी काबाड कष्ट करून संपत्ती कमवली त्यांना टायमाला जेवायला देत जा. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्ही कीर्तन ऐकायला दम नाही, भागवत ऐकायला दम नाही, महादेवाला भिजवायला दम नाही, पांडुरंगाला मंजुळा व्हायला दम नाही, आणि सासू सासऱ्याला टायमाला भाकर देत नाही, झोपीत छत अंगावर पडन विठाला. ही नियमाची परंपरा आहे. अशा अवस्थेत जीवन जगा. माझा विटेवरचा मालक कृपाळू तुमचं कल्याण करेल, माझा काशीतला मालक कृपाळू तुमचं कल्याण करेल. भगवान गणेशाची स्थापना, 10 दिवसाचा उत्सव, गणेशोत्सव आहे. आराध्य दैवत असणारं गणेश बाप्पा सुद्धा तुमच्यावर कृपा करतील. मा जगदंबा पुढे येणारे शारदीय नवरात्र महोत्सव, ती जगदंबा सुद्धा उदात्त अंतकरणानं तुमच्यावर कृपा करेल. पण याच्यापेक्षा तुम्ही संसारात बिनचूक वागणं गरजेचं आहे. ज्याची आई कची धड नाही त्याचे परत्रपुस शिकाय. चला, तुटला आयुष्याचा दोरा. वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी गंगाधररावांना जावं लागलं. फेटा नवा आहे आजचा. काल वारीला गेलो पंढरपूरला, दर महिन्याची वारी असती, आणि वारीवर गडबडीने निघताना फेटा तसाच घरी विसरला. ड्रायव्हर न टाकला नाही, अजय न टाकला नाही, तसेच निघलो. धुळ्याचं कीर्तन दुसऱ्याच्याच फेट्यावर केलं. इथं आल्यावर मग रात्री विठ्ठलरावकडे नारकरकडे मुक्कामाला होतो. सकाळी त्यांनी घेतला, दिला एका दुकानदारानं, बांधला फास घेतल्यावर आणि कसा तरी विठाला विठाला. आयुष्याचा दोरा. किती मोठ्या माणसाला जावं लागते लक्षात घ्या. आपण त्या माणसाच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कण तरी आहोत का? तुम्हालाच म्हणतोय नाही बरं का, मी सुद्धा. त्या माणसानं घातलेल्या बुटा चप्पलच्या पायाला चिटकलेल्या कणाची सुद्धा बरोबरी गिरगावकर करू शकत नाही. मी माझं सांगतोय, माझं. त्या व्यक्तीला जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? वारकरी आले घरी, त्या घरातल्या कुटुंब प्रमुखांनी पत्नीला सांगितलं, प्रिय, घरातल्या लोकांना आदर करा. काही काही माणसं इतकं संसार त्यांचा पैशानं असा फुललेला आहे, सोन्या नाण्यानं, पण तोंड त्यांची गिदडासारखी. बायकोला धड बोलणार नाही, माईला धड बोलणार नाही, बापाला धड बोलणार नाही, आणि पैशाचा तो वास सुटलाय त्याच्या घरात. पण थुत्तर मात्र गिदडासारखं. काय बोलतील काही मिळच नाही. महाराज, 7 फेरे आई वडिलाचं गोत्र सोडून जी आपल्यात आली ती लक्ष्मी, आपल्याकडे ग्रहलक्ष्मी म्हणण्याचा पद्धत होती. तिला आदरानं बोला ना, बोला तिला आदरानं. ती काही तुमच्या मागे लागून आलेली नाही.
आदरान बोल. लालनात पालयन्ते भार्या, श्रुतीचा नियम. बायका खुश झाल्या, पण तुम्हाला सुद्धा नियमाची चौकट आहे. आयुष्यभराचा तुमचा होका ज्या कुळातल्या एका पुरुषानं पत्कारलाय त्याला देव समजून जीवन त्याचं कडीला न्या. देव तुमचंही चांगलं करेल. कारण आचारसंहिता ही एक पात्री नसते, सगळ्यांना सारखी असते. प्रत्येकानं नियमाची चौकट पाळायची. प्रिय जी जी शब्द आला, जी शब्द. महाराज कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आता तर शिवपुराणाला पण दम नाही. प्रचंड शिवपुराण चालू आहेत. गुण कोणाला आहे? एवढी पुराणं ऐकणारे माणसं म्हातारे सुद्धा. आमची म्हातारी बाहेर गेली, मग तू तरुण आहेस का? आमची म्हातारी बाहेर गेली, तू हिरो आहेस का? आणि म्हातारी सुद्धा म्हणते महाराज कवाशी आलात? बरं बरं बरं. म्हातारं दर्शनाला गेले, तू हिरोनी आहेस का? हा कीर्तन ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? ही भागवत ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? ही रामायण ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? ही शिवपुराण ऐकण्याचा पुरुषार्थ आहे का? महाराज 100 जरी पार केली तर नवऱ्याला मालकच म्हणा. एकाही देवाच्या पाया पडू नका, तरी सगळे देव तुमच्यावर छत्री धरायला येतील, पण नवऱ्याला मालक म्हण. आणि आदरानं नवऱ्यानं सुद्धा तिला लक्ष्मी म्हणावं. हा धर्म सिद्धांत आहे आपला. हा कुटुंब प्रणालीचा सिद्धांत आहे. हा वैचारिक पातळीचा श्रीमंतीचा सिद्धांत आहे. महाराज संध्याकाळी 2-4 दिवस रात्रंदिवस एखादी चिमणी मरून जरी पडली, चिमणी असतीच केवढी, मरून जरी पडली तर एक तांदळाचा शीत घरात नाही, इतकी परिस्थिती नाजूक, तरी पत्नीला आवाज दिला, प्रिय. काय तिच्या तोंडातून वाक्य पडलं, धनी, स्वामी, मालक. महाराज 3 दिवसाचा उपाशी, पण आपण मग त्या पोट भरलं. बायकोच्या तोंडातून उदात्त अंतकरणाने श्रीमंत शब्द अब्जावधी रुपयाला लाजवी. अब्जा हा शब्द शिल्लक येऊ, धनी शब्द पडला, धनी धनी शब्द पडला. मला नाही वाटत तुम्ही इथं बसलेल्या नवऱ्याला धनी म्हणत असताल, कारण तुमचा दोष नाही ना, त्याही पांचाटायची लायकी नाही ना तुम्ही धनी म्हणावा. कशा खुश झाल्या बायका बघा ना. बायकोनं आपल्याला धनी म्हणावा तितका दर्जा आपला गोड पाहिजे. लक्षात घ्या, आपण तितकं दर्जेदार वागलं पाहिजे. सुनेनं सासऱ्याला आदरानं मामनजी बनावा, सासरा तितका दर्जेदार असला पाहिजे. मी नेहमी एक चौकट सांगत असतो, सुनेच्या पुढून सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नसेल तर किचन मध्ये सासऱ्यानं जायचंच नाही. त्याला बैठकीत सगळा चहा मिळते, दूध मिळते, कॉफी भेटते, जेवायला हॉलमध्ये ताट मिळते, त्याला बैठकीत स्वयंपाक घरात जायचं काय काम आहे? आणि तरी सासरा स्वयंपाक घरात जात असेल तर बेलनं इकून ठोकायचं, इकून काढायचं. नाही निघलं तर हातुड्यानं ठोकायचं आणि इकून काढायचं सासऱ्याच्या तोंडातून बेलनं. पोळ्या लाटायचं बेलनं. कवडीचं पाप लागणार नाही. आचारसंहिता जनतेनं आपले नियम सांभाळायचे. महाराज आपोआपले नियम सांभाळले की अडचण येत नाही. एकदा हिंगोलीला एक SP आले. SD महामंडळाचा कार्यक्रम होता. 10 मिनिटं ते बोलत राहिले. त्यांनी सांगितलं नियम आणि यम, नियम आणि यम दोघं मित्र येतं. नियम आणि यम हे मित्र येतं, पण नियम मोडला की यम घेऊन जातो. नियम मोडला की यम मोजितच नाही, घेऊन जातो. नाही तर नियम आणि यम हे 2 कट्टर मित्र आहेत, लंगुटीयार आहेत, पण नियम मोडला की यम घेऊन जात असतो. तसा आपल्या कुटुंब प्रणालीतला नियम तुटला की यम घेऊन जातो. महाराज कौरवाचं वाईट का आणि पांडव चांगले का? याचं एकमेव कारण आहे, कौरव ही संसारातली नियम चुकत होती आणि पांडव जपत होती. याच्याकरता पांडवांना गादी दिली आणि कौरवांना मारलं. विठाला वागण्याची पद्धत सांगतोय तुम्हाला. तुमच्याकडे गाय म्हैस काय असेल, इथं मोजक्या लोकांकडे असतील, कारण खातिके गालन ना हातिके बाल लगेच लक्षात येत असतील. शेण काढणाऱ्याचे चेहरे लगेच कळत येत नाही. हे गाय पाळीत नाही, मसड पाळीत नाही, याच्याकडे काय नाही. फार काय असलं त्याच्याकडे कुत्रा असेल 1-1.5 लाखाचं, ते पण विदेशातलं. हा, ते त्याच्या पलंगावर बसल. कारण बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही कुत्रे कुठं ठेवा. मी कुत्रे म्हणतो, लक्षात घ्या. आपली गाय म्हैस जर व्यवस्थित दूध देत असेल तर आपण तिला पेंड चारतो, ढेप चारतो, खुराक चारतो.
उत्तम दादा, ती गाय मसड जर दूध काढणाऱ्या लाथ आणीत असेल तर आपण ठेवतो का तिला? तिला इकून टाकतो. कोणाचा न्याय? पशुचा न्याय, प्राण्याचा न्याय. मग हा न्याय आपल्याला नाही का? आपण जर चुकीचं वागत असेल तर संसारातल्या लोकांना आपण तरी कशी आवडू? नाही, याच्याकरता चांगलं वागणं. प्रिय जी धनी शब्द आला, तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. जीत शब्द आला, जी धनी. काही शब्द आहे महाराज, तो लाखो रुपये तोळा इकत भेटणार नाही. त्याला घेऊन पाठीमागे बसा ना ताईसाहेब. हो ताईसाहेब, त्याला घ्या तुम्ही, पाठीमागे घ्या, मागच्या खुर्चीवर जा, खेळत राहते. आता ते लेकरू आहे, तुम्ही त्याला घेऊन जा कडेला. नाही, त्याला काय देऊच नका. त्याच्या वयात मी त्याच्यापेक्षा बेचर होतो. त्याला घेऊन जा. मी वगाराची म्हशीची शेपूट बांधली होती लहानपणी. ते काहीच नाही, ते फक्त खुर्च्या आत राहिले. विठाला असं खरं वाटू देऊ नका बरं का. मुळीच वाईट नव्हतं म्हणून तर इथं आलोय. मुळीच नव्हतं वाईट. उपजताच भगवंतानं मेमरी कार्ड दिलं तर चांगलं. काय धनी, आपल्याकडे 2-4 वारकरी आलेत. बर, आणि आजची एकादशी आहे. ते फराळ करून कुठं तरी आलेत. आजचा विषय संपला, पण उद्या द्वादशीचं जेवायला पाहिजे. महाराज, काय प्रांजळ बायको असेल होत्या वारकऱ्याला. डोळ्याला पाणी नाही, शब्दामध्ये मुळीच अशी अस्ताव्यस्त चढ उतार नाही. एकच शब्द वापरला, स्वामी. 4 वारकरी आपल्या इथून उपाशी गेलेच नाही पाहिजे. पण आपण त्या चौघांची सोय कशी करायची बरं मालक? ती म्हणलीच नाही, घरात पीठ नाही दादा, तांदूळ नाही म्हणलीच नाही, डाळ नाही म्हणलीच नाही, तिखट नाही म्हणली, तेल नाही म्हणलीच नाही. ती एकच म्हणली, आपल्याकडचे 4 वारकरी उपाशी जाऊच नाही. आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यातला एक प्रयत्न सिद्धांत सांग. मुलगा चतुर आहे, हुशार आहे, सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे. एक सांगू का जाता जाता तुम्हाला? तुम्ही फार मोठी माणसं आहात, आणि त्यातल्यापेक्षा मी ज्या प्रांतात राहतो त्याच्यापेक्षा तुम्ही 40 वर्ष पुढे आहात. मी राहतो मराठवाड्यात. आमची पिकलबडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडली. निसर्ग बरा असल्यामुळे बरं आहे आमचं सध्या. तुमच्यावर लक्ष्मीची कृपा आहे, जलदेवतेची कृपा आहे, छान आहे. आणि तुमच्यासारख्यांना शिकविणं म्हणजे आडत दुकानदाराला मात्र चालणार नाही शिकविणं. मी काय शिकू शकतो तुम्हाला? तुम्ही इतकी मोठी आहात. पण सांगू, श्रीमंत कोणाला म्हणायचं? ज्याचा मुलगा बुट हरपून घरी येत नाही असा मुलगा ज्याला आहे त्यानं म्हणायचं मी श्रीमंत आहे. ज्याचा मुलगा बायकोनं केलेला स्वयंपाक जेवण्यासाठी घरी येतो त्यानं म्हणायचं मी श्रीमंत आहे. ज्याच्या मुलाला उचलून आणावं लागतंय अशी त्याच्याकडे कोट्यानं जरी संपत्ती असेल तर त्यानं म्हणायचंच नाही मी श्रीमंत आहे. तो पैशानं जरी श्रीमंत असेल तर वैचारिक स्थितीनं तो 1 नंबरचा भिकारी आहे. जगातला सर्वात मोठा श्रीमंत कोण असेल त्याच्या घरातली माणसं सात्विक असावा, तो श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे. आई वडिलांचं चिंतन चालू आहे, उद्याची वारकरी उपाशी जाता कामा नये. मुलांनी सांगितलं, बाबा तुमच्या दोघांचा पर्याय संपलाय, माझा ऐकता का? काय करायचं? 4 वारकरी जेवून जावा याच्याकरता आपण एका किराणा दुकानदाराच्या घरी चोरी करू. शास्त्राला मान्य नाही, पुराणाला मान्य नाही, वेदाला मान्य नाही, ऋषीमुनींना मान्य नाही. वडिलांनी डोळे मोठे केले, आईने डोळे मोठे केले. मूर्खा, आपण वारकरी संप्रदायातली माणसं आहोत. आपण पीठ आणि डाळ तांदूळ चोरी करत असतात का? आई ऐक न ग, तू बाबांना सांग न ग. मला जसं कळतंय तसं आपल्या इथून एकही वारकरी उपाशी गेला नाही ग. आपण विटेवरच्या मालकाचं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं भजन करतो ग. अविरत भजन केलं, मला अविरत भजन केलं. तो वारकरी जातीनं मुसलमान होता. जरासं थोडंसं डोक्यात ठेवा. तो जातीनं नागिनीचे पानं विकणाऱ्या तांबोळ्याच्या कुळातला मुसलमान होता तो वारकरी. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही, साधूला जातीचा संबंध नाही. कोण्याही कुळात साधू जन्माला येतो. जात तुमच्या मुलामुलींची लग्न करण्यापुरती सांभाळा, व्यवहारासाठी जातीचा संबंध नाही. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही.
भजन तर आधी करून वेश्या, इतका शब्द सांगतो, आधी करून वेश्या. चांडाळाही अधिकार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना भजन करता येईल नवल नाही. चांडाळाला सुद्धा भजन करता येते, वेश्येला सुद्धा भजन करता येते. या देशातला टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी तो सुद्धा विमानात गेला. त्या लागी विमान पाठविले. दादू खोदू नावाचा पिंजारी विमानात बसून गेला. महाराज विमानात बसून गेला. एरवी सुद्धा बिचारे टाळ्याच वाजित असतील, पण त्यानं भजनात टाळ्या वाजिल्या. हे त्या लागी विमान पाठविले, त्याला सुद्धा विमान पाठवलं. म्हणजे भजन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुळाला मुस्लिमाच्या कुळातला वारकरी आहे. मुलानं सांगितलं, बाबा आपल्याकडे येणारा वारकरी उपाशी जाऊ नये, माझी इच्छा आहे. फक्त 4 वारकऱ्यापुरते तांदूळ आणि पीठ आणि डाळ आपण आणू. डाळ भात आणि त्या डाळीसोबत भाकरी म्हणा, चपाती म्हणा खातील. आणि मुलाचा निर्णय बापानं ऐकला. चोरी कितपत सिद्ध आहे मी अगोदर सांगितलं. शास्त्र पुराण वेदाला चोरी मान्य नाही. पण एका दुकानदाराचं दुकान पाठीमागनं फोडलं. दगडाची भिंत होती. स्वतःचं शरीर जाईल असं छिद्र केलं. त्या छिद्रातून त्या वारकऱ्याचा मुलगा आतमध्ये गेला. त्या मुलाचं नाव आहे कमाल. मध्ये प्रवेश केला. काय मुलगा होता तो वारकऱ्याचा. त्या काळातला प्रचंड श्रीमंत दुकानदार, त्या काळातला प्रचंड श्रीमंत दुकानदार. त्याच्या उशाला सोन्याची पोटली आहे. त्याच्या बाजूला एक बॅग आहे लाकडी. ती पैशानं त्या काळातल्या नाण्यानं भरगच्च भरलेली. सुरतीचे नाणे होते उत्तमराव, सोन्याचे नाणे होते, सोन्याचे नाणे. राजभाऊ महाराज एक नाणं घेतलं नाही हो त्या लेकराने, एक नाणं घेतलं नाही. पिठाच्या पोटलीतली 3 वंजळी पीठ घेतलं. आपल्याकडे 4च वारकरी आहे. मोठ्या पशाने 1 पसाभर तांदूळ घेतली आणि 1 पसाभर डाळ घेतली. मिठाची चिमूट, खडे मीठ होतं त्यावेळेला, अशी बारकी मीठ नव्हती. आणि उपरण्याच्या कोपऱ्यात त्या मिठाची चिमूट बांधली आणि प्रसन्नपणाने दुकानात झोपलेल्या त्या मालकाला नमस्कार केला. राजा माफ कर रे, आमच्या कुळात चोरी करणं हा भाव नाही, चोरी मान्य नाही रे. खरू काय रे, आतापर्यंत वारकरी या कुळातून उपाशी गेलात नाही. माफ कर रे, माफ कर. तुझ्या घरचं अन्न आम्ही खाणार नाहीत, एका वारकऱ्याला खाऊ घालतो. आणि उदात्त अंतकरणाने त्या किराण्याचं गाठोडं बाहेर टाकून दिलं. वडिलांना सांगितलं, बाबा उचलाय गाठोडं. बापाने प्रसन्नपणाने नाही अप्रसन्नपणाने गाठोडं खांद्यावर टाकलं आणि वाकून मुलाला सांगितलं, ये माय बाहेर, ये बाहेर. त्या कमाल नावाच्या मुलानं दुकानात झोपलेल्या दुकानदाराला त्रिवार प्रणाम केला आणि त्या बिळातनं बाहेर पडू लागला. प्रकाश देवा डोकं फक्त बाहेर आलं, भिंतीच्या बाहेर फक्त डोकं आलं आणि ही खांद्या अडकली. जाताना कसा गेला असेल, येताना एक दगड निसटला आणि नेमका दोन्ही खांद्याच्या खोबणीत अडकला. आणि खूप प्रयत्न करत असताना प्रकाशदेव पाय हल्ले आणि पाय हल्ल्याबरोबर दुकानातल्या एका डब्याला पाय लागला. खडकन वाजलं आणि मालक जागा झाला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. मालक जागा झाल्याबरोबर कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं, चोराने दुकान फोडलंय आणि चोरात पाय आतमध्ये. वस्त्राच्या साह्याने, दोरीच्या साह्याने, कपड्याच्या साह्याने पाय बांधले, खांबाला बांधून टाकलं. काय प्रयत्न केल्यावर आता बाहेर पडता येईल, डोकं फक्त बाहेर आहे. वडिलांनी सांगितलं, बाहेर पडणं बाळा. वडिलाचं नाव आहे संत कबीर. त्या कबीरांच्या मुलाचं नाव आहे कमाल. कबीराच्या पत्नीचं नाव सांगता येईल का? किती कीर्तन ऐकले बरं तुम्ही? बरं किती महाराज मेल्यावर लक्षात येईल तुमच्या? पहिली गोळी मला घाला.
तुम्हाला चांगलं पाठ करा वाटत नाही. तुमचा दोष नाही, तुम्हाला गाणी आवडतील. यांचा काय दोष आहे? आमच्या लोकांचा दोष आहे प्रकाश दादा. आमच्या लोकांनी अभ्यास करून यांना सांगावं तरी सुधारतील. चला, चांगला ऐकण्याचा मानस ठेवत जा. राजू, हे ग्रंथ पूर्वीच्या काळातल्या लोकांना विकत घेण्यासाठी पैसे नव्हते हो. ज्या ग्रंथाच्या कृपेने आम्ही महाराष्ट्रात ज्याच्या नाही त्याच्या घरच्या भाकरी खातो. एखाद्या वेळेस त्याच्या नातेवाईकाला विठ्ठलराव मधात प्रवेश नसेल, काय रे उमेश, एखाद्या वेळेस नातेवाईकाला प्रवेश नसेल चुकीचं वागणाऱ्या, पण महाराजाला ज्याच्या नाही त्याच्या घरी जागा भेटते. ह्या ग्रंथाची कृपा आहे. तो ग्रंथ तुमच्या मोबाईलमध्ये आहेत. तुमच्या मोबाईलवर बोट फिरवलं, ज्ञानेश्वरी सापडेल, गाथा सापडेल, रामायण सापडेल, भागवत सापडेल, शिवपुराण सापडेल, जगातले उपन्यास सापडतील. पण तुम्ही ते वाचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चांगलं वाचिताना राजू, विश्वाचा मालक तुम्हाला वाचविल. वाचा चांगलं. आपला अमूल्य वेळ नालायकाला चॅटिंग करण्यासाठी नका करू. त्याच्यासाठी दिला नाही वेळ. एक क्षणभर सुद्धा वेळ वाढवता येत नाही. कशाला मूर्खाला चॅटिंग करता? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच बायकून हाणलंय त्याला. बायकोनं तोंड फुटूस तर ज्याला हाणलंय त्याला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देता. तुमची नाही हाणायची का बेन्यानं? कशाला वेळ घालायचा? अमूल्य वेळ दिला देवाने. अमूल्य अमूल्य. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हा वेळ मातीत नाही घालायचा मूर्खांसाठी, चांगल्यासाठी घाला. बाबांनी सांगितलं येणं बाहेर रे. महाराज आता दुकानदारानं आपले पाय बांधले, त्यावर ती चोर पकडलाय. दुःख आहे का नाही? पण तिला इतकं दुःख नाही. सुख कशाचं माहिती आहे का? वारकरी जेवून जाणार आहेत. बाबांना सांगितलं बाबा काळजीच करू नका, आता मी बाहेर येणं शक्य नाही. भिंतीची दगडं खांद्याला अडकलीत, मला बाहेर येता येत नाही. वडिलांना सांगितलं भिंत मोठी करण्यासाठी माझ्याकडे साधन आहे. मी भिंतीचं पुन्हा छिद्र मोठं करतो. तुम्ही मोठं करून काही फायदा नाही, आतला मालक उठलेला आहे. आणि त्यानं माझे पाय बांधलेत. माझं काही असू द्या, आपल्याकडची ही जर चर्चा झाली तर वारकरी प्रसाद खाणार नाहीत. कारण कशाचं अन्न आहे? चोरीचं आहे. आपण चोर आहेत असं जर वारकऱ्याला कळलं तर आपल्या घरचं जेवणार नाहीत. एक. दुसरी गोष्ट, चंद्र सूर्य तोपर्यंत आपलं नाव जाईल. माझं एकच ऐका बाबा, हे गाठोडं खांद्यावर घ्या आणि खांद्यावर गाठोडं एका हातानं धरा आणि दुसऱ्या हातानं तुमच्या हातातली जी कट्यार आहे तिनं माझं डोकं कापा आणि हे डोकं घेऊन जा. म्हणजे समाजात चर्चाच होणार नाही, मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा मुलगा आहे असं कोणाला कळणार नाही. कापा माझं डोकं, कापा. असं 2-3 वेळेस मुलगा म्हणला. वडील काय म्हणले मुलाला माहिती? रडले नाही बरं, वाक्य लीट लक्षात ठेवा प्रकाश दादा, रडले नाही. कारण ही वैराग्याला, त्यागाला, दुःखाला गिळून पलीकडचं जीवन जगणारी माणसं होती. त्याच्या पलीकडची होती उत्तम दादा, त्याच्या पलीकडची होती. मरण माझे मरून गेले याच्या पलीकडची लोक होती. महाराज काळाच्या डोक्यावर पाय देणारी माणसं होती. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, या सत्तेवरच आरूढ असणारी माणसं होती. ती तुमच्या माझ्यासारखी भ्याकाड कुत्री थोडी होती. हा, कुटका फेकणाऱ्या पळालेल्या मांजरासारखं लोक थोडं जीवन होतं तुमच्या माझ्यासारखं त्यांचं. ही वेगळ्या सत्तेतली लोक होती. आणि मुलाला सांगितलं बापानं, बाळा मला 3 वेळेस म्हणतो डोकं कापा, एक क्षणभर विचार करतोस का? काय बाबा, माझी जागा तू घे, माझी जागा तू घे आणि तुझी जागा मी घेतो. डोकं कापता येतं का तुला? अर्थ काय माहितीये का? बाळा तू बाप होऊन पाय, हे बाळा तू बाप होऊन पाय आणि बाप झाल्या पोराचं डोकं कापता येतं का? लक्षात घे रे, मला डोकं कापायला सांगतोस? मुलानं डोळे झाकले आणि तोंडातून एक शब्द वापरला, बाबा एक काम करा. परिस्थिती आपल्यावर बिकट आली, नावासाठी जगायचं नाही आपल्याला, पण आपल्या घरी आलेले वारकरी उपाशी जाऊ नये याच्याकरता माझं डोकं कापा. पंढरपुरातला ठरविल आपल्याला काय करायचं ते नंतर ठरविल, पण माझं डोकं कापून घ्या. बापानं सांगितलं, मी बाप फेरे, तुझं डोकं कापता येणार नाही. काय मुलगा हुशार होता. बाबा मला तुमचं वाक्य, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी
खर्चावे शरीर, सांगतसे कबीर कमालासी, सांगतसे कबीर कमालासी. बाबा, वेळ प्रसंगी साधूसाठी आपलं शरीर संपवा असं वाक्य तुमचे. हे सांगतसे कबीर कमालासी, कमालासी, सांगतसे कबीर कमालासी. बाबा, तुम्ही मला एके दिवशी सांगितलं होतं हे पवित्र शरीर वारकऱ्यांसाठी संतांसाठी संपवायची वेळ आली तरी मागं पुढे बघायचं नाही. आज ते पुण्य माझ्या पदरात पडलंय. माझं शरीर वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी संपत आहे. कापा. कमालाने शीर खंडोनी आपुले. डोकं कापलं. ज्या कपड्यात ज्या उपरण्यात एकीकडून किराणा बांधला सज्जनांनो, त्याच उपरण्यातल्या एकीकडच्या कोपऱ्यात पोराचं डोकं बांधले बापानं. एकादशीचा जागर चालू होता. किराण्याचं गठुडं पत्नीपाशी देऊन टाकलं. ते किराणा रिचवला पात्रात आणि पोराच्या डोक्याचं गाठुडं एका कोपऱ्यात बांधून टाकलं. प्रसन्न अंतकरणाने स्वयंपाक केला. वारकऱ्यांनी सांगितलं यजमान आमच्या पंक्तीला असावा. काय जीवन असेल महाराज लोकांचं. पोराचं डोकं घरात टांगलेलं, डोकं कापलेलं घरात टांगले, आणि तो बाप महाराजाच्या पंक्तीला जेवायला बसायला शक्य येईल का महाराज आपल्याला? ह्या देशातली माणसं किती सात्विकीत हा भाग सोडून द्या. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं. त्यावेळेला त्यांच्या सानिध्यात एक वाघ्या नावाचं कुत्रं होतं. आपल्यावर नितांत लेकरा इतकं प्रेम संगोपंगन करणारा राजा गेलाय म्हणून ते कुत्र देह त्याग करते. या देशातलं कुत्र बाप किती प्रेमळ असेल या देशातला कल्पना करा ना. बाप किती प्रेमळ असेल. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धारातीर्थी पडले. चेतक नावाच्या घोड्याच्या पाठीवर बसता येत नव्हतं, आडवं पडले आणि घोड्याच्या लक्षात आलं आपली मालक आडवे पडलेत, आपण मायभूमीला घेऊन जावा. इतकं घोडं पळालं प्रकाशराव, इतकं पळालं, ऊर फुडून घोडं मेलं. म्हणजे या देशातल्या जनावराला सुद्धा आपल्या वर प्रेम करणाऱ्या माणसाविषयी चांगुलपणा आहे. बापाला किती असेल, काय भाव असेल. आमच्या परिसरातला एक मोठा व्यक्ती होते, शेतकरी होते. त्यावेळेला कपलसट मोटारी निघल्या. आता पाण्यातल्या जलराणी आहेत, जलपरी आहेत. कपलसट मोटारी होत्या, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला जरी माहीत नसेल तरी जुन्या लोकांना माहीत आहे. त्या कपलसट, त्याला फुटबॉल असायचा, त्याची जीप खराब व्हायची, शेण पाणी भरावं लागायचं, फार ते बेजारे असायच्या त्या काळात. आणि ते भरूनही खाली उतरून मग पुन्हा त्याची ती हवा काढावं, एअर काढावं लागायचं. तिला एक कुंजी असायची त्या मोटरला, कुंजी. आणि ते एअर काढण्यासाठी 150 एकरचा मालक खाली उतरला आणि अनावधानानं मोटर खालची फाळी मोडल्या गेली आणि तो मालक खाली उतरला, पडला. पण दोर नव्हता, मोटारीचा पाईप होता. त्या पाईपाला धरून ती व्यक्ती होती. पण पाळलेलं कुत्रं होतं. विहिरीपासून 1.5 किलोमीटर शेत वाडा होता. ते विहिरीपाशी कुत्रं एकदा वाय वाय क्वाय क्वाय करायचं आणि दारापाशी येऊन मालकिनीपाशी, मालकाच्या मुलापाशी, मालकाच्या सुनबाईपाशी, गड्यापाशी जोरजोरात ओरडायचं आणि तसंच धूम ठोकायचं की पुन्हा विहिरीपाशी ओरडायचं, की तशीच धूम ठोकायचं की पुन्हा वाड्यापाशी ठोकायचं. उजडेपर्यंत ते कुत्रं ओरडत राहिलं, उजडेपर्यंत. शेवटी ते कुत्रं इतकं भुकलं, इतकं भुकलं, इतकं भुकलं की त्या कुत्र्याला रक्ताची संडास झाली. क्या बात. आणि विहिरीत पडलेल्याची आई म्हातारी होती, काठी टेकीत टेकीत आली. तिनं सांगितलं, मी किती दिवस गेल्यापासून तुम्हाला सांगते कुत्रं आपलं एवढं भुकत नाही रे, काय कारण आहे? गिरीधर कुठं आहे?
आणि मग मुलानं सांगितलं, आजी बाबा रात्री 1:30 वाजता मोटर लावायला गेलते. अरे कुत्र्याला लाल संडास होईपर्यंत ओरडते मा गिरीधर बघा रे. ज्या वेळेला घरची माणसं शेतात गेली त्यावेळेला गिरीधरराव विहिरीत लोंबकाळलेले होते. या देशातलं कुत्र जर इतकं आपल्या मालकावर प्रेम करत असेल तर बाप मुलावर किती प्रेम. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, किती उदाहरणं सांगू. तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ, मात्र 83चा जन्म आहे. पण महाराष्ट्रभर फिरून 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 नाना प्रकारच्या जीवट सत्यकथा मी हाताळल्या. एका बाईला मुलगा, एक MD मेडिसिन, एक शेतकरी. पण अचानक एक हृदयविकाराचा झटका आला आणि तो मुलगा मृत्यू पावला. 2 मजली घर होतं उत्तम दादा. आईला कळालं तुमचा मुलगा वारलाय. महाराज ती ॲम्ब्युलन्स दारात आली. सगळी लोक आता त्यांना कुठं टेकायचे, कोण्या हॉलमध्ये टेकायचे, कोण्या बैठकीत टेकायचा हा भाव होता. तेवढ्यात आई वरी गेली आणि ॲम्ब्युलन्समधून काढलेल्या पोराचा चेहरा दुसऱ्या मजल्याहून पाहिला आणि बाजूच्या कोपऱ्यात जाऊन खाली उडी टाकली. मुलांना आईला एकाच शेजारी पेटवलं. महाराज काय भाव आहे, काय प्रेम आहे देशामध्ये. आपल्या वारकरी संप्रदायातला अधिकार बघायचा असेल तर माझी लेकरं सुखानं जगावं याच्याकरता विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं, जलसमाधी घेतली. या देशात आई आणि बाप एक वेगळी ओळख आहे. या देशातला आई आणि बाप एक वेगळं तत्व आहे. या देशातला आई आणि बाप एक आगळं वेगळं दैवत आहे. या देशातला आई आणि बाप विश्वातलं कुठलंही सूत्र ज्याची बरोबरी करू शकत नाही ते सूत्र आहे आई आणि बाप. वारकऱ्यांनी सांगितलं, यजमान आमच्या पंक्तीला जेवायला असावं. यजमान असतो भयस्थिताः अन्नपूर्णास्ततेव च संकल्पिता भयस्थिताः जठरानलो तृप्तावसः यजमानो भयस्थिः. संकल्प सोडणार. द्वादशीचा दिवस आहे. पाणी फिरवलं. मातीचं गारगं होतं, त्याला कुल्लड म्हणतात त्या भागात, कुल्लड. सगळ्या वारकऱ्यांनी हातावर पाणी घेतलं आणि पात्रात फिरायला सुरुवात केली, पाणी फिरवायला. यजमान कबीराने नुसता हात खाली केला, टप टप डोळ्यातलं पाणी पडलं, तेच फिरवलं. पण एकालाही दिसू दिलं नाही. मुलाचं डोकं कोपऱ्यात कापलेलं बांधलेलं आहे. बापानं कसं जेव्हा तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. सगळ्यांना वाढलंय. स्वतः कबीराने वाढले पहिली पंगत. आता पुन्हा पोळी घ्यावं लागेल, भात घ्यावं लागेल, वरण घ्यावं लागेल. आईनं आवाज दिला. आवा ऐकलत का? काय ग आपला कमाल कुठे आहे? तुम्ही एकदा वाढून घेतलंय, आता कमाल हिंदी भाषेत होती. आप कौन परोसेगा? चावल परोसेगा, रोटी परोसेगा, सब्जी परोसेगा. 2 आवाज आले. आता 3रा आवाज यायच्या अगोदर जेवता जेवता कबीर उठले आणि झोपडच होतं. कबीराला काही महाल नव्हता. बाजूच्या कोपऱ्यात गेले, पत्नीला एकच सांगितलं, आता कमालाला हात मारू नकोस. का? कमाल ते कपड्यात बांधलेलं आहे, कपड्यात बांधलेलं आहे कपाल. कुठंतरी रक्तानं तो कपडा फक्त लाल झालेला होता, लाल झालेला होता. पण ज्या वेळेला कमालाची आई त्या कापलेल्या डोक्याकडे बघती ना, त्यावेळेला कापलेल्या डोळ्यातून पाणी येत होतं. कापलेल्या डोळ्यातून टप 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 पाणी येत होतं. आणि ते पाणी सांकेतिक शब्दात आपल्या माईला सांगत होतं, माय तुझ्या पवित्र कुशीतून जन्म झालाय, हे जीवन सार्थक झाले. एका वारकऱ्याला जीव घालण्यासाठी देहत्याग केलाय. जीव घातली वारकरी. संस्कारित त्यागाचं मूर्तिमंत कुटुंब होतं. त्या बाईच्या लक्षात आपला आरडा ओरडावा तर वारकरी विचारतील का रडतात. दुःख गिळलं तिनं.
म्हणून इथं बसलेल्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, प्रापंचिक जीवनामध्ये रोज पेपरला टी व्हीला बातम्या ऐकतो, अमक्याच्या सुनेनं फासावर गेली, तिनं औषध घेतलं, तिनं पेटून घेतलं, तिनं इरीत उडी टाकली. मला असं वाटतंय ह्या कुटुंबात जितकं दुःख आहे तितकं दुःख महाराष्ट्रातल्या एखाद्या बाईला असेल. इतकं दुःख महाराज असेल एवढं दुःख नाही, तरी ती फासावर गेली नाही. महाराज याच्या पलीकडची जीवनयात्रा आहे, तिथं सांगितलीच नाही मी तुम्हाला कबीराच्या पत्नीची. तुम्ही यूट्यूबवर ऐका, मोबाईलवर. मला जरी मोबाईल मोठा नसेल तर तुमच्याकडे आहेत, तुम्ही ऐका त्याच्यावर. हे गरजा महाराष्ट्र चायमध्ये अजयचं बघा, त्याच्यावर तुम्हाला कबीराच्या पत्नीचं चरित्र ऐकायला भेटेल. नाही मी एवढा महाराष्ट्रात फिरलो, इतकं दुःख नाही कोणाला. काल एका मुलाच्या खिशामध्ये गुटख्याची पुडी सापडली. आईनं सांगितलं मी संध्याकाळी तुझ्या बाबाला सांगेन. तितकंच का म्हणली म्हणून पोरग रेल्वे खाली गेलं. तेवढंच का म्हणली, तेवढंच. महाराज सज्जन श्रोत्यांनो, माझ्या सज्जन मावल्यांनो, एक पार्किंग असू द्या तुमच्याकडे. आपण जेवढी गाडी घेतो ना त्या गाडीची लावण्याची पण व्यवस्था करतो बरं प्रकाश दादा. आपण सायकल असेल दादा, महाराज 4 चाकाची गाडी असेल, केवढी महागाईची असू द्या, स्वस्ताईची असू द्या, माणूस तिच्यावर प्रेम करते, तिला पार्किंगची व्यवस्था करते. पण ती गाडी कोणाला बसायसाठी? या शरीराला. मग गाडी किमतीची काय शरीर? मग हे शरीर सुखरूप राहण्यासाठी याच्या रागाला पार्किंग असावा, याच्या क्रोधाला पार्किंग असावा, याच्या विचाराला पार्किंग असावा. जर रागाला क्रोधाला पार्किंग नसेल तर हे कधी बी पेटून देता येते, कधी पेटून देता येते. विचार असला पाहिजे. नाही शांत आहे, वैराग्याचं टोक येते बाई. वारकरी जेवले वाटे लावायचे गावाच्या बाहेर. द्वादशीचा पर्व काळ आहे. दुकानदार किती हुशार होता. त्या दुकानदारानं डोकं कापलेलं शरीर सुळावर दिलंय. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. त्या दुकानदारानं डोकं, मेलेल्या माणसाला सुळाव देत असतात का? मेलेल्या माणसाला फाशी देत असतात का? नाही. त्यानं बरं डोकं नाही त्याला सुळावर दिलंय, चौकात दिलंय. आणि त्याच चौकातल्या रस्त्यातून वारकऱ्याला वाट लावण्यासाठी कबीर पुढे येत. कबीराने खाल मान घालून तिरक्या नजरेनं आपल्या डोकं कापलेल्या मुलाचं शरीर पाहिलं. चालत होतं. महाराज कबीराचं धैर्य पाहून खालच्या जमिनीला पाझर फुटत होता. जमिनीला पाझर. धराया आर्द्रोयती दृश्याम धैर्याति जायते धरायाम आर्द्रो. तिला आर्द्रता प्राप्त होत होती त्या पृथ्वीला. आणि कबीर चालत होते. पण कबीर चालत असताना हे 4 वारकरी कबीराच्या पाठीमागे होते. कबीर गावाच्या बाहेर सोडणारे, त्यांना रस्ता दाखवणारे. तुटला आयुष्याचा दोरा, एवढाच पुरावा. वेळ पण झाला वाटतं आपला. मग आपण फुलं टाकू. अरे बापरे 12:30 वाजले. माप भरून असावा. सुरू करायला उशीर झालता, संपायला उशीर होईल. भरलेलं माप असावं. पाप लागत नसते, मापात पाप नसावं. एक महाराज म्हणला मी टायमात सुरू करीत असतो. मी म्हणलं महाराज नाहीस तू, यजमानाचा रोजदार आहे, येडेवानी करी जाऊ नको. महाराज आहेस तू, पाकिट घेत जाऊ नको सुंबळ्या. विठाला आपल्या संप्रदायात नाटकं चालत नाही. नाटकच जास्त करणारी लोक आहेत. मी वर्ष श्राद्धाचं खात नाही, पाकिट कसं घेतो? मग ज्या माणसासाठी भजन झाले ते अन्न आहे का? अन्न नाही महाराज, ते प्रसाद आहे. मग तो प्रसाद खात नाही आणि पाकिट घेतो. नाही माणूस संध्याकाळी नाचायचा का तुझ्या छातीवर बोतवून? मूर्ख पण आहे महाराज. मी काशीला गेलो, मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का? ज्याच्या संग काशीला गेला त्याची तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. आणि इकडे म्हणून तुम्ही कपात चहा पित नाही. किती यम हानी नो. आकलीच्या पलीकडे हानी नो यम, आकलीच्या पलीकडे. त्याला सुधारणार नाही किती हाणावं. नाटक्यांचाच उत आला जास्त आपल्याकडं. आणि म्हणून काय होतं माहितीये का, निदान ज्याला कळत नाही त्यानं पेशंट तपासायचा नाही. आणि पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा ज्याला आधार नाही त्यानं लोकांना शिकवायचं नाही. एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. चुकीचं वक्तव्य करायचं नाही. स्पष्टोक्ती असावी. आपला संप्रदाय अंधश्रद्धाळू नाही, श्रद्धाळू आहे. आपल्या संप्रदायात श्रद्धा आहे, चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. आपल्या संप्रदायात चमत्कार नाही, साक्षात्कार आहे.
आपल्या संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. श्रद्धावान बनते विद्या. देवा कारणे भाव तस्मात काही नगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. बोलणे घे जगजेटी त्याची पायी घाला मिठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या बोरे खाय भिल्लटीची. पोहे सुदाम देवाचे. काय महाराज नमणे उचित तात्व पुढे तुका म्हणे भक्ती पुढे. आपल्या संप्रदायात श्रद्धेला किंमत आहे, चमत्काराला नाही, साक्षात्काराला किंमत आहे. असो, रस्त्याने जात असताना महाराज डोकं कापलेलं शरीर इथून खालचं त्यानं लक्षात केलं हे शरीर पवित्र झालंय आणि मेलेल्या बोराचे हात छातीवर जुळून आले. सत्पुरुषाय नमो नमः. माझ्या देहूतल्या मालकाच्या उकोक्तीनुसार संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनसिका हे मागा हेची देगा पांडुरंगा. देवा साधूला लोटांगण घालत असताना लाज वाटली नाही पाहिजे, मला एवढं देऊन टाका. पण साधू पण कळायला पाहिजे. ज्यानं सहा धुतले त्याचं नाव साधू, ज्यानं सहा धुवून काढे त्याचं नाव साधू. अधिकारी होते महाराज. एक डोकं कापलेलं शरीर आपल्याला नमस्कार करतंय, प्रेत नमस्कार करतंय. कबीराची मान दाबली, खांदा. कबीर जी बोलिए, कौन है? किसी का प्रेत है, किसी का मुर्दा है? मला काही कल्पना नाही. मागच्या वारकऱ्याने खांदा दाबला. ते वारकरी नसून वारकऱ्याच्या रूपातला पंढरीतला मालक होता. तो अयोध्येचा मालक होता. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र होता. पुरुषोत्तम. श्रुती नावाच्या पत्रकाराने मारुतीरायाला प्रश्न केला, प्रभू रामचंद्राला पुरुषोत्तम का म्हणतात? असा श्रुती नावाच्या पत्रकार, फार प्रचंड विद्वान पत्रकार, आणि प्रश्न केला. पवनसोत, रामचंद्रांना दशरथ नंदनाला कौशल्या पुत्राला पुरुषोत्तम का म्हणतात? ते मारुतीराय होते महाराज, बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायाने सांगितलं, श्रुती माते विश्वातल्या सर्व पुरुषात उत्तम. पृथ्वीवर जितके पुरुष आहेत का, या सगळ्या पुरुषात राम उत्तम आहेत, म्हणून ते पुरुषोत्तम आहेत. सब पुरुषों में उत्तम, ते पुरुषोत्तम. सगळ्या पुरुषात उत्तम म्हणून ते पुरुषोत्तम. आणि ते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वारकऱ्याच्या रूपात आले. खांदा दाबला. कबीरजी बोलिए, मुर्दा नमस्कार करताय, बोलिए बोलिए. कबीराने सांगितलं, गावाच्या बाहेर गेल्यावर सांगतो. गाव संपलं आणि एका झाडाला कवटाळून कबीर रडत होते. वारकरी, महाराज तो माझा मुलगा आहे. महाराज विटेवरच्या मालकाने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी आपलं रूप प्रगट केलं आणि कबीराला कवटाळलं. चलो, पाहिल्याबरोबर कृपा कटाक्ष न्याहाळली. कुठे ते डोकं? घरात अडकवलेलं डोकं आणलं, त्या डोक्यात शरीरावर ठेवल्याबरोबर कबीराचा मुलगा जिवंत. इथपर्यंत दुमत नाही. तो देव आहे, त्याला काय करता येत? अशक्य ते. हा देवा, अशक्य गोष्ट तुम्हाला शक्य करता येते. भगवान सांगतात, महाराज सांगतात, हे नारायणा, अशक्य तुला शक्य करता येते. तुला काय नाही करता येत? रंकाचा राव, रावाचा रंक, रावाचा पर्वत, पर्वताची राई, सगळं काही करता येतं. कर्तुम शक्ती देवाची. कबीराचा मुलगा जिवंत केला इथपर्यंत ठीक आहे, पण आता कबीराचा मुलगा आहे का? नाही. एक दिवस दक्षिणेचा राजा आला आणि कमाल नावाचा मुलगा इतका पवित्र होता, पण त्याच्या आयुष्याची माळ दक्षिणेच्या मालकाला तोडात लागली. तद्वत न्यायानं गंगाधरराव सानपांना जावंच लागलं. त्यांच्या आयुष्याची माळ तुटली, जशी कमालाची तुटली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
खालच्याला कळालं नाही काय त्याला कळूच नाही बसलेलं आहे नाही तर मग खालच्या हरिभक्ती परायण गोडसक रत्न आहे प्रकाश महाराज हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातलं रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण यशवंत महाराज साऊंड वाले सभामंडपात साऊंड देत आहेत फार छान दिलं बरं देता येत नाही निवृत्तीनाथ ज्यांचे उपासक आहात सात्विक सदाचारी या सनातन संस्कृतीतली तुम्ही साधक आहात तुमची माझ्यावर कृपा आहे म्हणून या वेड्या बाळूची फुटकी नाव समुद्रात तरंगायला लागली मी काय फारसा अभ्यासू नाही फारसा ज्ञानी नाही 80-90 वर्षाचा वयस्कर महाराजही नाही छोटासा बाळू आहे पण तुमच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न करतो नाना प्रकारची शास्त्र पुराण संत चरित्र पौराणिक अभ्यास करण्याचा मानस आहे भाव आहे आणि त्या श्रद्धेला त्या प्रेमाला त्या कर्तव्याला यश द्यायची ताकद तुमचा आशीर्वाद आहे म्हणून महाराष्ट्रभर फिरतो मोठ्या हे ती प्रतिमा इथं समोर टेका आम्हाला फुलं टाकता येतील इथं टेका ती प्रतिमा आणि आम्हाला सुद्धा फुलं दे रे नितीन श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं 5 मिनिटात आटोपतोय वेळ फार झालाय मलाही संध्याकाळी दूर पळायचं श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं प्रथम पुण्य स्मरण आहे मागे सुद्धा शिवरावजी सानपनी त्याला स्मरणाच्या निमित्तानं येण्याचा योग आला ज्या कुटुंबाचं माझ्यावर अतूट 100 किलोमीटर लोक आहेत एका लहानशा बाळाचं ऐकायला ती येतात त्या सानप कुटुंबाला पुनश्च धन्यवाद देतो स्वर्गीय वैकुंठ सत्यलोक अशी कैलासराव पुण्य आज सकाळी नावाचा पितर भेटत असतो ते आर्यमा नावाचा पितर आज गंगाधर रावांना भेटणार आणि आर्यमा नावाचा पितर चित्रगुप्ताचा लेखाजोखा एकत्रित करून त्यांना पितरामध्ये विलनीकरण करून घेणार आणि मग मात्र उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जीर्ण सांडी जे नूतन वेडी जे आणि मग पुढचं अधिष्ठान आर्यमा नावाच्या पितराच्या आशीर्वादाने गंगाधर रावांना पुढचं मिळत असतं गोड अशी सद्गती आणि गोड असा अधिष्ठान त्यांना प्राप्त हो अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि गोडशी अशी त्यांना एक आदरांजली देतो निधियाम निधिपदे सकल दिसुदीय निछंद